महत्त्वाचं माझ्यासाठीचं पुस्तक होतं ते म्हणजे महात्मा फुले समग्र वाङ्मय. महात्मा फुल्यांवर मी 2 नाटकं सत्यशोधक हे नाटक केलं होतं आणि सावित्री ज्योती ही सीरियलही मी केली, ज्यात मी महात्मा फुल्यांचं काम केलं. तर सत्यशोधक नाटक करत असताना हे महात्मा फुले समग्र वाङ्मय हे पुस्तक माझ्याकडे आलं. हे सगळं हा ग्रंथ मी वाचला. ह्याच्यात फुल्यांनी लिहिलेलं इतकं अमेझिंग वाङ्मय आहे. शेतकऱ्याचा असूड असेल, गुलामगिरी असेल, हंटर कमिशनला लिहिलेलं पत्र असेल, नंतर तृतीय रत्न हे फुल्यांचं नाटक जे मराठीतलं पहिलं नाटक लिहिलं गेलेलं आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या पुस्तकांनी माझ्या दृष्टीने वैचारिक जो काही माझ्यातला वैचारिक भाग आहे, त्याचा हा ब्रेक थ्रू माझ्याकरता हे पुस्तक होतं. यांनी मला संपूर्णपणे जग वेगळं करून दाखवलं आणि जग मला उलगडून दाखवलं. माझा प्रत्येक निर्णय, माझा प्रत्येक प्राधान्यक्रम हा कशातून निर्माण होतो आणि तो तो बदलू शकतो का? याचा विचार फुल्यांच्या या पुस्तकाने मला दिला. त्यामुळे या पुस्तकांचा मी जितका ऋणी आहे, तितकाच याही पुस्तकाचा ऋणी आहे.